सकाळी नाश्त्याला म्हणलं शेवया करूया, पण ह्या शेवया ना खिरीचे आहेत. मला एम मार्टमध्ये काय असल्या शेवया भेटल्या नाही. लहानपणी ना असले शेवया आणायची, पण ते वेगळ्याच असायचे. त्या काय खिरीच्या म्हणजे त्याच्यावरती खिरीचं काही चित्र वगैरे नसायचं, पण ह्याच्यावरती होतं. म्हटलं जाऊ द्या, खायला तर सेमच लागते, पण ह्या जरा पातळ होत्यात. पण मला ना असल्या शेवया इतक्या आवडतात ना, म्हणून घेऊनच आले होते. आणि माझ्यापेक्षा जास्त म्हणाल तर ना माझ्या पिल्लूला आवडतात. आणि तो तर वाटत बघत होता कधी मम्मी शेवया आणते. कधी कधी लहान मुलांचे एवढं प्रश्न असतात ना, म्हणजे त्यांचं तर कसं उत्तर द्यायचं ना हेच काय कळत नाही. ह्या कासंडीला मी फडकन असं ओलं करून म्हटलं आपलं लावं, जरा पाणी थंड राहतं, कारण मॅडम आठवत तो फुटला होता. तर माझं पिल्लू मला तिथं उभं राहून विचारत होतं की मम्मी या कळशीला काय झालं, तिला का तो फडकं लावलेस, आजारी आहे का, तिला ताप येतोय का, सर्दी येतोय का. आता म्हटलं याच्या प्रश्नांची उत्तर मी कशी देऊ, म्हणजे कसं काय कधी विचारलेलं काय सांगू शकत नाही हो. शिवांशला शाळेत सोडा थोडासा वेळ होता, म्हटलं गॅस वगैरे सगळं पुसून घ्यावं, म्हणजे कसं एक दोन कामं थोडी कमी झालीत ना की जरा बरं वाटतं. लागलीच ना कचरा पण सगळा काढून घेतला. त्याला शाळेमध्ये सोडून आले आणि मग आलेल्या पहिली ना कपडे वगैरे धुवून घेतली. आता एवढं चटकं बसते त्यांना पाहायला, कारण टेरेस असला बेकार तापतोय ना. आणि त्याला शाळेत जायच्या अगोदर ना म्हटलं पहिले जेवून घ्यावं, कारण आजकाल मला एवढी भूक लागायला लागली ना. त्याला शाळेतून आणलं तर त्याला टोपी काय नव्हती माझ्याकडे, त्यामुळे त्याला कानटोपीच घातली होती, कारण एवढं बेकार आता ऊन लागायला लागले ना, म्हटलं काहीतरी आपलं बांधलेलं बरं. दुपारी जरा मशिनीवरती बसले होते, कारण मशीन असून सुद्धा ना हाताने कपडे शिवायची वेळ आणि द्यावी शिवायचे माझ्यावर. तर एवढे सगळे त्यांना गुंडवून ठेवले होते ना, धाग्यासकट सगळं गुंडाळलं होतं. सगळं ना व्यवस्थित वगैरे केलं. म्हटलं बघू तरी चालते का, तर मशीन जरा चालली होती. म्हटलं चालते तर आपलं लागलीच, म्हटलं गाऊनला पण शिलाई मारून घ्यावी, नाहीतर म्हटलं परत काय तर उच्चापत केली की बसायला लागला आणि मला महिनाभर तसंच. शिवांशला म्हटलं आज खेळणी तू बघ, तुला मस्तपैकी म्हटलं चहा करून देते. तसं म्हटलं की लगेच माझं पिल्लू मग लागलं कामाला. पटापटा सगळी त्यानं खेळणी वगैरे पिशीत भरून ठेवली आणि इकडं मस्तपैकी ना मी चहा वगैरे करायला घेतला होता. आता शिवांशला चहा म्हटलं की भारीच वाटतं. त्या जास्त चहा देत नाही, कधीतरीच करते, पण त्याला पण आवडतो चहा प्यायला. संध्याकाळी थोडासा भात होता सकाळचा शिल्लक, म्हटलं चला आता भाकऱ्यानं कालवणच करायचं. आता शिवांशला काय दमच निघत नव्हता, मग त्याच्यासाठी भाकरी घातली आणि चवळ शिजवलं होतं ना, त्याला तसंच ना मीठ टाकून दिलं होतं. आणि आमच्यासाठी ना इकडं काळ्या तव्यामध्ये चवळ मस्तपैकी केलं होतं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग.